द्या आहे ना द्या काय थंडी लागायला लागली या ठिकाणी नो चेंडी घोषित केलंय. पहिला चेंडू नो जातोय आणि आता मात्र गोलंदाजीसाठी असणार आहे शुभम आणि अभि. स्ट्राईक साठी आहे तो शुभम, नॉन स्ट्रायकर आहे तो अभि. गोलंदाज आहे तो प्रथमेश. अतिशय अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी, कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य दिलं जात नाहीये. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आपण पाहतोय पुन्हा एकदा लाजवाब पद्धतीचं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली गोलंदाजी. ठीक आहे, धाव दिली जात नाहीये. एक रन साठी तडफावं लागतंय. आपण पाहतोय सुरुवातीपासूनच या ठिकाणी चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं जातंय. पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केले. फायटर्स आणि दोस्ती बॉईज यांच्या मैदानामध्ये पहिले षटक या ठिकाणी संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होतीये ती 3. एक गडी बाद 3. गोलंदाज धाव संख्या पुन्हा एकदा होते ती 2 धावाने. धावसंख्या वाढणार आहे 5. एक चांगला फटका, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा त्याच्याकडून अप्रतिम झेल टिपला जातोय आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूने आणि निखिलच्या स्वरूपात हा झेल उत्तम प्रकारे घेण्यात आला. यानंतर फलंदाजीसाठी येतोय तो ओंकार. एक उत्तम प्रकारचा अनुभव, पण बॅट मधून धावा निघणं गरजेचं आहे. संघ थोडासा अडचणीत असताना संघाला सावरायचंय. बॅट मधून एक चांगली आकर्षक पारी, एक चांगली खेळी संपन्न करायची आहे. बघूया या वेळेला मात्र एकनाथ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. आपल्या वैयक्तिक कोठ्यामधला पुढील चेंडू फेकण्यासाठी थोडस खराब क्षेत्ररक्षण.
दरम्यान दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होते. दुसऱ्या षटकाच्या 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 3 धावा एवढं जबरदस्त षटक फेकलं होतं प्रथमेश खापरे यानं आणि त्यानंतर एकनाथ सोवरे यांचं षटक झालं. या षटकामध्ये केवळ 6 धावा आणि आता मात्र निखिल तेराडे आता मात्र सुरेख फटका आहे. कोणत्याही प्रकारचं या फटक्यामधून आपण आकर्षक चौकार पाहतोय. धाव संख्या होतीये ती या वेळेला चेंडू बॅटच्याकडे घेतो निश्चितच झेल होऊ शकला असता. सोपस झेल सुटला जातोय. स्वतः दीपक फलंदाजीसाठी दीपक धाडवे आणि प्रशांत जगदाळे यांच्याकडून हा झेल सुटला गडी बाद होतोय. संघ मालक ज्याच्या खांद्यावरती खरं जबाबदारीचं ओझं होतं पण हे जबाबदारीचं ओझं पेलण्यासाठी तंबूचा रस्ता सध्या तरी धरावा लागतोय कारण या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. वाईट चेंडू नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर चेंडू अडवला जातो. बघूया यावेळेला मात्र निश्चित एकच धाव पूर्ण होते. चौकार आहे हा चौकार आहे अतिशय सुरेख लगावलेला चौकार. धाव संख्या होती ती 17. 18 एकदा तशाच प्रकारचा फटका आहे मित्रांनो. या वेळेला मात्र निश्चित षटक संपते. चालू षटकामध्ये 9 धावा निघाल्या. पहिल्या षटकामध्ये 3 दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि जे चालू तिसरं षटक समाप्त झाले या षटकामध्ये आपण 9 धावा पाहिल्या. चढता क्रम आहे पण मंडळी अजूनही मित्रांनो धावा जमवणं गरजेचं आहे. धाव संख्या होतीये ती 18. शेवटचं षटक 4थं षटक फेकलं जाते. गोलंदाज आहे तो या वेळेला सुशांत चेंडू घोषित केलाय. पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू घोषित केलेले. एक धाव वाढणार आहे. धाव संख्या होतीये ती 19. बॅट्समन नाव काय स्ट्राइक राकेश सुशांत नो चेंडू घोषित केले. धाव संख्या होती ती 23. सामना करण्यासाठी पुढील चेंडूचा सज्ज होणार तो ओमकार. सुशांत याच्या वैयक्तिक कोठ्यामधला हा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. त्याच्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. धाव संख्या होती ती 24. पुन्हा एकदा सुशांत पाहतोय पण यावेळेस मात्र 9 चेंडू घोषित केलेले. डेड बॉल आहे
डेड बॉल डेड बॉल अजून अजून तिकडे हो. अजून. थांब 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 2 बॉल धावसंख्या ती 24 ना 24. आता मात्र सुरेख चेंडू होता. एकही धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि खरंच या ठिकाणी सुशांतचं कौतुक केलं जातंय. एका चांगल्या फलंदाजाला या ठिकाणी थांबवण्याचं काम केलं जातंय, थोपवण्याचं काम केलं जातंय. पुन्हा एकदा सुशांत. सुंदर फटका. या फटक्याच्या सुरुवातीलाच लिहिलं होतं की हा चौका मापार जाणार. एक अप्रतिम गणगणित चौकार KKPL मधला. धावसंख्या होती ती 28. धावसंख्या होती ती 29. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. सी बॅटर्स या संघाला जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. मोबाईल काय नाही. दोस्ती बॉईज संघाला विनंती असेल कृपया आपण क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. यानंतरचा सामना वाघसाई कुटरे आणि सावी स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे संघनायक कृपया टॉस साठी या. सावी स्पोर्ट्स आणि वाघसाई माता कुटरे. या ठिकाणी वाघसाई माता कुटरे या संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे. प्रथमेश आणि प्रशांत आणि गोलंदाजीसाठी येतोय तो राकेश. सुरुवातीपासूनच आक्रमण चढवलं जाते, मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते, कमालीचं क्षेत्ररक्षण होते. पुन्हा एकदा राकेश आपल्या वैयक्तिक कोठ्यामध्ये पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होणार आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचं क्षेत्र. नो चेंडू घोषित केले. एक अवांतर धावेनं या संघाचं खातं उघडले जाते. राकेशचं पुढील चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. दीपक दाडवेंचा हा संघ अतिशय चांगली क्षेत्ररक्षणाची झलक दाखवतोय. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या होते ती 2.
पहिलं षटक चालू असताना बॉल एक बॉल प्रथमेश आणि बॉल सेम बॉल अशा बॉल एक बॉल एक या ठिकाणी खेळाडूंना विनंती असेल कृपया आपण शांत बसायचे. पहिलं षटक रोशन राकेश रूपानं या ठिकाणी संपन्न होते. धाव मात्र मिळत नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये ती कमालीचा अंकुश मिळवलाय. सुरुवातीपासूनच आपलं आक्रमण दाखवून दिले. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असताना आपण पाहिले मित्रांनो, या ठिकाणी ज्यांची सुरुवात झाली होती त्यावेळेला 3च धावा होत्या आणि आता सुद्धा तीच परिस्थिती या संघाकडे. यावेळेला मात्र 9 चेंडू घोषित केले आणि या 3 धावा असणारी धावसंख्या होती ती 6. या ठिकाणी पाहतोय रनआउटचा चान्स आहे, पण ही संधी मात्र मला वाटतं जवळजवळ लगभग गमावली जाते. बॉल एक साहिल गोलंदाजीसाठी उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. थ्री फायटर्स धाव संख्या होती ती 8. बॉल एक बॉल एक बॉल एक साहिल चेंडू फेकतोय, सामना करण्यासाठी सज्ज होतो. या ठिकाणी मात्र फटकेबाज अशी फलंदाजी करतोय. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहावयास मिळते. ही संख्या मात्र भराभर वाटली जाते पीसी फायटर्स या संघाची. 3 बॉल 3 3 3 बॉल बरोबर. 3 बॉल व्हाईट बॉल हॅलो, या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या जवळ असलेल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, जर आपण पाठीमागे सरकून घ्या, कृपया सहकार्य करायचे आपण. साहिल पुन्हा एकदा षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. हो, या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केले जाते. फील्डिंग आहे, कोण आहे तो? फील्डिंग आहे शुभम, फील्डिंग शुभम कडून. धाव संख्या होती ती 14. दुसरं षटक चालू असताना 1 2 गो बॅट्समॅन. बॉल आहे, बॉल आहे. साहिल पुन्हा एकदा आपलं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. या ठिकाणी मात्र रन मिळणार नाहीये, धाव मिळणार नाहीये.
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 14. चालू षटकामध्ये आपण पाहिलं 11 धावा वसूल केल्या. 12 चेंडू 16 धावांची गरज. प्रति षटकामागे 8 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी सी फायटर्स या संघाला. एक चेंडू टोलवलेला चेंडू आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू जातोय. दबाव मात्र या ठिकाणी मांडला जाणार आहे. चेंडू क्षेत्ररक्षण राकेश याचं. जर चेंडू अडवला गेला असता तर दबाव थोडासा वाढला असता. आता मात्र थोडस समीकरण बिघडलं जाते. या सामन्याचं गणित थोडस बिघडलं जाते आणि निश्चित पुन्हा एकदा आपण पाहतोय धावसंख्या होते ती 18. वाईट चेंडू स्क्वेअर चेंडू आहे. एक अवांतर धाव वाढणार आहे. धावसंख्या होती ती 19. जबरदस्त मारलेला हा चेंडू आहे. दरम्यान धावचित करायचे रनआउट करायचे आणि तो मोका मात्र हातातून निसटला जातोय. एक धाव अलगत घेतली जाते. नऊ चेंडू घोषित केले. नऊची एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या होणार आहे 21. बॅटची कट घेतोय आणि चेंडू मात्र या वेळेला घोषित क्षेत्रामध्ये जातोय. धाव संख्या होणार आहे ती 23. जिंकण्यासाठी 7 धावांची अजूनही गरज. 8 चेंडू 7 धावा. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर खूप कठीण. आणि या ठिकाणी 2 धावा. धाव संख्या होती ती 25. पुन्हा एकदा फटकेबाजी पाहतोय आपण. धाव संख्या पोहोचवतोय तो या वेळेला 27. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज असताना शोभा जबरदस्त फटका आहे. आपण पाहतोय या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी शोभम याची, ज्याच्या बॅट मधून आपण धावांचा पाऊस पाहिला. आता मात्र गोलंदाजी सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करून मॅच ऑन आहे. निश्चितच या ठिकाणी मित्रांनो आशा पल्लवित केल्या जात आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू या वेळेला तशाच प्रकारचा टोलवलेला चेंडू आहे. यावर मात्र 2 धावा निश्चित मिळणार. धाव संख्या होते ती 29. जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची गरज असताना सी फायटर हा संघ विजयाच्या निश्चित उंबरठ्यावर आहे. 1 पाऊल फक्त दूर आहे आणि हे अवांतर धाव असणार आहे. त्याच्यामुळे सी फायटर्स हा संघ या सामन्यामध्ये विजयी संघ झालेले, विजयी संघाचं अभिनंदन. त्याचबरोबर जो पराजित संघ या ठिकाणी झालेला आहे त्या संघाचं सुद्धा KKPL या दुसऱ्या पर्वामध्ये अभिनंदन, आभार, धन्यवाद. ग्रुपच्या 2 मॅच आहेत. ह्या 2 टीम बाहेर गेल्या ना.
तर ह्या दोन खेळले तर बाहेरच गेले ना. आता ते खेळणार नाही ना दोन्ही पण. चालेल म्हणजे अजून 2 म्हणजे 6 मॅच आहेत है ना.